नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की लोकशाहीच्या रथाचा एक चाक म्हणजे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, तर दुसरं चाक म्हणजे प्रशासनातील त्या सेवेतील अधिकारी वर्ग. म्हणजे याचाच अर्थ असा की आपल्या देशाचा कारभार नीट चालण्यासाठी लोकप्रतिनिधी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच किंबहुना त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच प्रशासकीय अधिकारी वर्ग जबाबदार असतात. आणि म्हणून ज्या देशातले प्रशासकीय अधिकारी सक्षम आहेत त्या देशामधला विकास तळागाळापर्यंत पोहोचतो असंही म्हटलं जातं. मग मंडळी, एवढ्या महत्त्वाच्या पदावर बसणारा जो काही व्यक्ती आहे तो व्यक्ती सहजासहजी त्या पदापर्यंत पोहोचतो का? तर उत्तर नाही असं मिळतं. कारण त्याला विविध टप्प्यातली आपल्या देशामधली महत्त्वाची समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं, पास व्हावं लागतं, जी राज्य लोकसेवा आयोगाकडनं किंवा संघ लोकसेवा आयोगाकडनं घेतली जाते अशी ती स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्या नावापुढे किंवा त्याच्या भोवती एक वलय आहे किंवा त्याला ग्लॅमर आहे असंही म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण जसं त्याला एक वलय आहे, ग्लॅमर आहे, तसंच त्या बाबतीमध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये काही गैरसमजही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ही परीक्षा खूप अवघड असते, त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, रात्रंदिवस झटावं लागतं वगैरे वगैरे. पण हे खरंच आहे का? म्हणजे तशा पद्धतीने मेहनत ही योग्य पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर कदाचित ही परीक्षा खूप इंटरेस्टिंगही होऊ शकते. तेवढं तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवायचं असेल तर मंडळी, आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत ना ते अत्यंत तज्ज्ञ आहेत. आणि मला वाटतं चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलं असेल, पण मी सांगते की असे तज्ज्ञ आहेत की ज्यांनी जे माजी सनदी अधिकारी आहेत, ज्यांच्याविषयी सांगितलं जातं की शिक्षण तज्ज्ञ, तरुणांचं स्फूर्तीस्थान, त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्रीमध्ये एमफिल त्यांनी केलेलं आहे. प्रशासन सेवेत रुजू होण्याआधी त्यांनी पत्रकारितेमध्ये भरीव असं काम केलेलं आहे. अस्वस्थ दशकाची डायरी, नवा विजयपथ, जिंकणारा समाज घडवणारी शिक्षण पद्धती, असंख्य पुस्तकाचे लेखक. आता मला वाटतं चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलं असेल नाव काय आहे, ते आहेत अविनाश धर्माधिकारी सर. आणि प्रभावी वक्तृत्वाचे धनी असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. यांच्याकडनं आपल्याला आज या विशेष विषयाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करायचं आहे. आणि विषय कोणता आहे त्याचं टायटल सांगते. आजचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवडता आणि रंजक असं मी मुद्दाम इथे रंजक हा शब्द वापरतेय, कारण खरोखर त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळवून घेणं म्हणजे मंडळी एखादा अवघड विषय देखील अत्यंत सोपा वाटतो. तेव्हा आजचा विषय हा सोपा करून घेऊयात. कशी तयारी करायची ते जाणून घेऊयात. त्यासाठी तुमच्या मनातल्या प्रश्नांसह तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. त्याच्यासाठी लागणारे नंबर असे आहेत बघा. नंबर 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हा एसटीडी कोड आहे. कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. आज आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली आहे. मलाही त्या निमित्ताने मार्गदर्शन मिळणार आहे आणि आमच्या प्रेक्षकांनाही मिळणार आहे. सर, सुरुवातीलाच आपल्याकडे मला वाटतं आता जानेवारी नंतर आपल्याकडे काही परीक्षा दिसतं का सर, की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी आज या स्पर्धा परीक्षांकडे येण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे किंवा त्यांना मिळणारं यश हे त्या मानाने कमी आहे असं जाणवतं का, किंवा अजून ते वाढू शकतं का? काय आपल्या मते याच्यावर? गेल्या पहिली गोष्ट, सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा. नवं वर्ष सुरू होतंय. ते नवं वर्ष सर्वांचं सुखासमाधानात आनंदाचं जावो. माझ्या मते निर्व्यसनी जावो. नव्या वर्षाची सुरुवातही निर्व्यसनी होवो आणि यशानी होवो. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांची जाणीव वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रदेशांनुसार बघायला गेलं तर ती कुठे कमी अधिक अशी होईल, पण जे एक वेळ अशी होती की अखिल भारतीय स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातनं एखाद दुसरा निवडला जायचा,
तिथे आता सरासरी दरवर्षी 90-100 म्हणजे आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारच्या जवळजवळ बरोबर येतो अशी वाढलेली आहे. वाढायला काय, जागा नेहमीच असावी. माझं म्हणणं आहे महाराष्ट्राचं भारतातलं स्थान सचिन तेंडुलकर सारखं आहे. म्हणजे सगळ्यात उत्तम खेळाडू आणि कायम जिंकून देणारा हे महाराष्ट्राचं काम आहे. तेव्हा अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा किंवा अनेक तऱ्हांच्या ह्याच्यामध्ये वाटा तर वाढायला हवाच आहे, पण सध्या निदान पुढच्या कामाचा उत्साह वाटावा एवढं तर महाराष्ट्रामध्ये वातावरण स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत चांगलं आहे. बर, पण सर एक इन जनरल असं चित्र दिसतं का की सगळ्याच तरुणांना एक चान्स घ्यायचा म्हणून स्पर्धा परीक्षेकडे यायचं असतं आणि बघायचं असतं चाचपून की आपल्याला यश मिळतंय का, बघूया जमलं तर होऊन गेला, चान्स मिळाला, असं चित्र दिसतं का? ते छान मराठीतला जो शब्द आहे हौसे नवसे गवसे, खरंय खरंय, तसे सगळे हौसे नवसे गवसे पण असतात. मी दुसरं त्याला नाव दिलंय गाजराची पुंगी अप्रोच. म्हणजे काय करून पाहू, काय झालं तर झाला, नाही तर नाही झाला, काहीतरी दुसरं करू. पण मग हा जो ऍटिट्यूड आहे तो थोडासा धोकादायक ठरतो का सर? कारण एक सिरियसली या परीक्षेकडे बघणं आणि बघूया चान्स घेऊन, जमलं तर झालं तर बरंच आहे, हा याच्यामध्ये थोडासा आपल्याकडे आपण मागे पडतो असं वाटतं का? आणि त्याच्यासाठी कोणतं वय योग्य आहे तुमच्याकडनं जाणून घेते. विजय चौधरींनी फोन केलेला आहे. काय प्रश्न आहे तो आधी बघूयात. हॅलो हॅलो हॅलो. हा हा, मला असा प्रश्न विचारायचा होता की मी आता बीई करतोय, ह्याच्या पुढे जाऊन IAS IPS साठी मी कशी तयारी करू शकतो? आणि मी ऐकलंय कारण लोक फार आधीपासून करतात, सो ह्याच्या पुढे करायला स्कोप आहे का? आणि किती 7वी-8वी पासून करतात, सो कसा प्लॅन करावं ते? नक्कीच विजयजी. ओके, एक मगाशी जो आधी विषय आपला चालूच होता त्या गाजराची पुंगी अप्रोचच्या एक मी विरुद्ध नाव दिलंय प्ले टू विन. बर, म्हणजे माझं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षांपासून जीवन नावाच्याही स्पर्धा परीक्षेपर्यंतचा खेळ जिंकण्यासाठी खेळण्याच्या जिद्दीने खेळला पाहिजे. नंतर जिंकला नाही तर हार जीतनी काही खचण्याचं कारण नाही, पण मूळ अप्रोच तर गाजराची पुंगी होणार नाही काम. ज्या वेळेला जे मी करतोय त्याच्यावर पूर्ण चित्त एकाग्र करून शिस्तीने समर्पणपूर्वक, म्हणजे त्याला त्या अप्रोचला मी नाव देतोय प्ले टू विन. की मी खेळतोय तो खेळ जिंकण्यासाठी खेळतोय. बघू उतरतो मैदानात, जसं जमेल तसं करतो, तर त्याने जिंकण्याचा खेळ नाही खेळता येणार. सुरुवात केव्हा करावी तुम्हीही म्हणालात, आणि आपला हा इंजिनियर मित्र विजय चौधरी त्यालाही मी शुभेच्छापूर्वकच म्हणेन. स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केव्हा करावी आणि केव्हा केली तर उशीर झालाय असं काहीही त्याला गणित नाहीये. एक सिंपल मी त्याला फॉर्म्युलाचं नाव दिलंय, शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट. तेव्हा शुभस्य शीघ्रम म्हणजे मनात जर आला का विचार की करिअरचा, व्यक्तिमत्वाच्या विकासाचा एक पर्याय म्हणून मला हा मार्ग अवलंबायचा आहे, तर आत्ता कर सुरुवात. जेव्हा मनात आलं तेव्हा, ते शुभस्य शीघ्रम. आणि इट इज नेव्हर टू लेट म्हणजे विजयने विचारलं की इंजिनियर झालोय तो उशीर आहे का? काही जण 7वी-8वीतच सुरू करतात. तर इंजिनियर झालोय आणि आता मनात आलं याला उशीर नाही म्हणता येत. मनात आल्यानंतर तयारी कशी करतो याला महत्व आहे. त्यामुळे हा विजय आणि अशा आपले अनेक मित्रमैत्रिणी, मी त्यांना सहज जाता जाता सांगतो की उलट अलीकडच्या वर्षांमध्ये फार मोठं प्रमाण इंजिनियर्सचं स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं झालेलं आहे. तेव्हा आता मी इंजिनियर झालोय तर आता सुरू करू का? तर जरूर केलेलं चालेल. आता ह्या सगळ्यामधनं काही एक सरासरी काढता येईल का? तर मी म्हणेन की साधारणपणाने 10वी नंतर सुरुवात केल्यास चांगलं. अच्छा, एक आयडियल वय आपण सांगतोय की 10वी नंतर याच्याकडे सिरियसली बघायला हवं. म्हणजे केली नाही तर काही फार बिघडतं असं नाही, पण जर मनात असेलच तर मग एकूण त्याची जी जडणघडण आहे ती सुरुवात 10वी पासून करणं चांगलं ठरेल. मग सर आता 10वी पासून सुरुवात करायची तर पालकांची भूमिका जरा जास्त महत्वाची वाटत नाही का? आणि मग पालकांच्या भूमिकेतनं जर आपण या परीक्षांकडे बघितलं तर एक तुमचा अनुभव, कारण आपण चाणक्य मंडल सारखी एक संस्था चालवता की ज्या संस्थेच्या माध्यमातून मंडळी आज अनेक सक्षम अधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला लाभलेले आहेत. काय सांगता येईल सर की पालकांची भूमिका कशी असायला हवी? कारण लादणं हाही प्रकार आपल्याकडे दिसून येतो, त्या अनुषंगाने काय मार्गदर्शन होऊ शकतं? माझे सह्याद्रीच्या माध्यमातून जशी बोलायची संधी मिळते तो आनंदच आहे. तसा संवाद ठिकठिकाणी जातो, तिथे विद्यार्थी पालकांशी होतो. सगळा विषय ऐकल्यावर अनेकदा मला असे पालक भेटतात की अहो आम्हाला हे जर आमची मुलं तेवढे असताना ऐकायला मिळालं असतं तर आमचं जीवन वेगळं झालं असतं असं. त्यावेळी फक्त माझ्या मनात कंसातलं न बोललेलं वाक्य येतं की हे ज्यांना आता ऐकायला मिळतंय त्यांना कळलं म्हणजे मिळतं. काही वेळा पण
करिअरचे खूप पर्याय आहेत. त्याच स्पर्धा परीक्षा, ते स्पर्धा परीक्षांचं क्षेत्राची व्याप्ती वाढत चाललेली आहे. ह्याची जेवढी जाणीव पालकांना असेल तेवढा पालक लवकर स्टार्ट देऊ शकतात. बरं. तुम्ही म्हणालात पालकांची भूमिका काय महत्वाची आहे. तुम्हाला अलीकडेच घडलेलं एक फारच हृदयस्पर्शी उदाहरण डोळ्यासमोर येतं. नक्कीच. तर त्या उदाहरणाकडे वळूयात. एक फोन घेते पटकन आणि मग त्या उदाहरणाकडे घेऊयात. शलाका गाडगे कल्याणवरनं बोलतायत. हॅलो. हा नमस्कार. मी नमस्कार. शलाका गाडगे कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. बोला. माझा असा प्रश्न आहे की सध्याचं स्पर्धेचंच युग आहे आणि खरोखर त्या स्पर्धेला उतरताना विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीला येतो. तर अशा परिस्थितीत त्या स्पर्धेच्या परीक्षांना बसायचं झालं तर विद्यार्थ्यांकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिफिकेशन हवं आहे का आणि त्याच्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्याच्यात उतरण्यासाठी काय करायला हवं म्हणजे की त्याच्यातून ते निभावून येतील. आणि सर्व म्हणजे मला दुसराही एक प्रश्न की अगदी मध्यम म्हणजे बुद्धिमत्तेचा जर का एखादा मुलगा असेल तर तो स्पर्धेला उतरू शकतो का किंवा स्पर्धेपर्यंत पोहोचू शकतो का किंवा त्याच्यातून त्याचा निभाव लागण्यासाठी तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने काय करायला हवं. नक्की शलाका ते काय सांगते. आपण पालकांविषयी बोलतो हो. तो बहुधा हा आलेला फोनही एका काळजी असलेल्या आणि सेन्सिटिव्ह पालकांचाच वाटला मला बोलताना. मी सांगत होतो अलीकडे घडलेलं अत्यंत हृदयस्पर्शी हो. उदाहरण. तो आर अश्विन आपला एक आता उभरता आणि त्यांनी सगळी रेकॉर्ड्स केली. सगळी उत्तम बॉलर, उत्तम बॅट्समन, जिंकून दिल्या भारताला अनेक मॅचेस. अश्विनने अलीकडे बोलताना सांगितलं की त्याच्या मनात मूळ होतं फास्ट बॉलर व्हावं. बरं. आपण मॅचेस पाहत असू तर त्याचा बिल्ट पण सगळा तसा आहे. हो. पण आईने सुचवलं त्याला की तू स्पिन बॉलिंगचा विचार कर. अच्छा. म्हणजे पालकांची असलेली अशी एक योग्य सूचना आता त्याला कुठल्या कुठे घेऊन गेली पाहतो. तर पालकांचा रोल अत्यंत महत्वाचा आहेच आहे. कोणाही मुलामुलीसाठी मुळात आपले आईवडील हेच त्याचं पहिलं बंदर आहे, हेच त्याचा पहिला किनारा आहे, हेच त्याचं पहिलं उबदार एक कोश देणारं, जीवन घडवणारं. पालकांना जेवढी एक प्रगल्भता असेल तेवढी ती मुलांमध्ये ते संक्रांत ट्रान्सफर करू शकतातच. तो राहतोच महत्वाचा. आत्ता ज्यांनी प्रश्न विचारला तर ही परीक्षा अवघड आहे हे निश्चित आहे आणि अवघड असलीच पाहिजे कारण शेवटी राज्य किंवा देशाचा कारभार चालवणारे अधिकारी त्यातनं निवडले जाणार आहेत. तेव्हा अभ्यास खूप चतुरस्त्र असणं आवश्यक आहे. पण त्याचा अर्थ त्या मुलामुलीकडे काहीतरी भयंकर एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याचं ट्रॅक रेकॉर्ड पाहिजे, त्याला खूप 10वी 12वी पदवीला खूप टक्के पाहिजे हा गैरसमज आहे. हे खरं नाही आहे. औपचारिक परीक्षा त्याही विद्यापीठ पातळीच्या आणि स्पर्धा परीक्षा ह्याच्यामध्ये एक खूप मोठा जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि आयोग आपल्याला सांगतं अनुक्रमे वय 19 किंवा 21 पासून एकूण सामाजिक वर्गवारीनुसार जे काही 30, 35, 38 असेल ते तुझ्याकडे एक UGCची मान्यताप्राप्त पदवी पाहिजे. ती घेऊन आता हा अभ्यास कर. तेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी करिअर असेल तरी यशाच्या शक्यता आहेत, पण नसेल तर त्याचा अर्थ यशाच्या शक्यता नाही आहेत असं अजिबात नाही. खरं. शिस्त पाहिजे, एक हाती घेतलेल्या कामाला समर्पण पाहिजे, चिकाटी पाहिजे, अनुभवातनं शिकण्याची तयारी पाहिजे. की मी समजा 4% टोनपे खाल्ले, समजा अगदी वाईटात वाईट बोलायचं तर समजा पहिल्या प्रयत्नाला यश नाही मिळालं तर त्यांनी खचून न जाता तो जो पहिला प्रयत्न झाला त्याचा आढावा घेऊन पुढच्या प्रयत्नाकडे जावं तर यशाकडे वाटचाल करता येते. बरोबर. सर आपल्याला एक फोन आहे. सागर ठोंबरे कोल्हापूरवरनं बोलतायत. मला वाटतं काही तांत्रिक कारणास्तव त्यांचा फोन आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये. पण सर तुम्ही सांगितलं की त्याला एक शिस्तबद्धपणा पाहिजे. आता इथे हा जो एक गैरसमजातला आणखी एक भाग आहे ना सर की स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणजे खूप आधीपासून खूप प्रचंड वाचन पाहिजे अशा प्रकारचं एक असतं. तर नेमकं काय वाचन पाहिजे, आम्ही कशा पद्धतीचं वाचायचं किंवा जे येईल हातात ते वाचायचं का, असं पण मुलांचे प्रश्न असतात जे पालकांना विचारतात. नेमकं वाचन करायचंय म्हणजे काय विचार डोळ्यापुढे ठेवून करायला हवं सर. पहिली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या निरपेक्ष सर्वांचंच वाचन भरपूर पाहिजे. खरं चतुरस्त्र पाहिजे. एक उघड्या डोळ्यांनी जागृत माणूस म्हणून जर जगायचं असेल तर वाचन पाहिजे. आपले मराठीतलं छान वाक्य वाचाल तर वाचाल. अख्ख्या मानवाच्या इतिहासाची 2 कालखंडांमध्ये वाटणी करतात, इतिहासपूर्व काळ आणि इतिहास काळ. सीमारेषा कोणती तर माणसाला लिहिता वाचता यायला लागलं त्यापूर्वीचा काळ म्हणजे इतिहासपूर्व काळ. लिहिता वाचता यायला लागलं त्याच्या पुढचा म्हणजे इतिहास काळ. आता मला समाजाकडे पाहताना अनेकदा वाटतं की प्रत्यक्ष लिहिता वाचता येत असून न वाचणारे खूप जण आहेत. म्हणजे ते 2017-16 मध्ये जगत असले
तरी सांस्कृतिकदृष्ट्या त्यांची उत्क्रांती अजून इतिहासपूर्व काळातच आहे. तेव्हा वाचन परीक्षेच्या निरपेक्ष खरं मुळात सर्वांचंच भरपूर पाहिजे, ते चतुरस्त्र पाहिजे. पण आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीला मग भरपूर वाचनाला दिशा पाहिजे. मुळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रमच खूप प्रचंड मोठा आहे आणि वैविध्याने त्याच्यात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधल्या प्रचलित घडामोडी आणि विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे सगळंच येतं. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात येत नाही असं काहीच नाही. पण मग त्या अभ्यासासाठी काय नेमकं वाचावं असं आहे डोळ्यासमोर, त्याला मी वेल डायरेक्टेड नेमक्या दिशेने तर तो अभ्यास वेळेचं आणि अभ्यासाचं व्यवस्थापन करून पुन्हा यशस्वीरित्या परीक्षा देता येईल. नक्कीच. हर्षवर्धन आपल्याला नांदेडवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो. हॅलो. हा मॅडम, माझा एक क्वेश्चन आहे. मॅडम, मी नांदेडवरून बोलतोय, हर्षवर्धन उजनेकर. बोला. माझा सरांना असा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला युपीएससी मध्ये एसेचा एक पेपर असतो, तर त्याच्यासाठी प्रिपरेशन कसं करावं? बरं, नक्कीच हर्षवर्धन, सरांकडनं आपण असं मार्गदर्शन घेत राहणार आहोत. हर्षवर्धनच्या प्रश्नालाही उत्तर घेऊयात. आणि खरंच स्पर्धा परीक्षेची तयारी कोणी करायला पाहिजे, कोणी द्यायला हवं, स्वतःचा असा एक अभ्यास करायला हवा की नाही, हाही प्रश्न मला सरांकडनं विचारायचा आहे. सर, आपल्याला ब्रेकला जाण्यापूर्वी हर्षवर्धननी नांदेडवरनं फोन करून प्रश्न विचारला होता की एससीची तयारी, पर्टिक्युलरली त्यांचा प्रश्न होता, एससीची तयारी करताना काय विचार करायला हवा, कसा अभ्यास करायला हवा? आपण जर स्पर्धा परीक्षांचे मुख्यतः टप्पे पाहिले तर प्रथम पूर्व परीक्षा असते, ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. हो. त्याच्या मागचा मूळ हेतू आहे तुमचं माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा घ्यायची. आणि हा टप्पा बरोबर आहे की उद्या ज्याला अधिकारी व्हायचं आहे त्याला प्रशासन चालवताना आधी समोरच्या माहितीवर त्याची पकड पाहिजे. म्हणून निवडक जणांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. ती लेखी निबंध वजा असते, मुख्यतः विशेषतः यूपीएससी. एमपीएससीनी 800 पैकी 700 मार्क पुन्हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी केलेले आहेत आणि इंग्लिश आणि मराठीचा एक एकत्र पेपर तो निबंध वजा आहे. पण यूपीएससीमध्ये मुख्य परीक्षा लेखी आहे. ते बरोबर आहे, कारण एकदा माहितीवरील प्रभुत्व तुम्ही दाखवून दिलं चांगल्या पातळीचं की आता पाहायचं आहे की ती माहिती नीट वापरून तुम्हाला तुमचं म्हणणं तुमच्या योग्य शब्दात, नेमक्या शब्दात, कमी शब्दात मांडता येतं का. समोर असलेल्या एखाद्या गुंतागुंतीच्या विषयाकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत, त्याचा तुमचा अभ्यास आहे का. त्याचं तुम्हाला तौलनिक गुणावगुणांची चिकित्सा करून, शिवाय स्वतंत्र विचार करून, शिवाय योग्य आणि समतोल शब्दात ते तुमचं म्हणणं मांडता येतं का, याची परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा. ती मुख्य लेखी परीक्षा म्हणजे आता आहे तुमची ज्ञानाची परीक्षा. आणि माहिती आणि ज्ञानातला हा फरक आहे की असलेली माहिती मला अर्थपूर्ण तऱ्हेने मांडता येते, संघटित करता येते. त्याच मुख्य परीक्षेचा महत्त्वाचा भाग म्हणजे विशेषतः यूपीएससीनी पुन्हा निबंध ठेवलाय. एमपीएससीतल्या इंग्लिश आणि मराठीच्या पेपरमध्ये असतो निबंध, पण यूपीएससीमध्ये पूर्ण 3 तासांचा 250 गुणांचा आणि दरवर्षी पॅटर्न काहीसा बदलतो. कधी एकच निबंध लिहा, कधी 2 लिहा. आता नुकतीच संपली मुख्य परीक्षा, तर 2 लिहा, 1000 शब्दाचे 2 निबंध. मी पुन्हा म्हणेन, आपलं ज्या तऱ्हेने आज छान बोलणं चालू आहे की चांगला निबंध लिहायला सुद्धा उत्तम वाचन पण पाहिजे भरपूर, पुन्हा चतुरस्त्र. आणि इंग्लिश असो मराठी असो, अनेक लेखक निबंधकार म्हणून प्रसिद्ध आहेत. काही संपादकांची संपादकीय आवर्जून वाचावीत अशी असतात. म्हणजे निबंध म्हणजे नेमक्या शब्दात एखाद्या मध्यवर्ती संकल्पनेविषयी मांडलेला विचार. बरोबर. सर, पण आता विद्यापीठातले जे परीक्षा आपण देतो त्याच्यात लिहिणारा निबंध आणि या परीक्षांमधला निबंध याच्यात बराच तफावत असेल, तर ती जाणून घेते तुमच्याकडनं. पण भारत वावर डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो भारतजी. माझा प्रश्न असा आहे की आपला समजा प्रशासकीय अधिकारी किंवा संधी अधिकारी होण्यासाठी आपण यूपीएससी किंवा राज्य सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कमीत कमी शिक्षण किती असावे लागते आणि कोणत्या प्रकारचे शिक्षण असावे लागते. त्यानंतर स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतरही आपला सनदी अधिकारी पण पोहोचण्यापर्यंत आपल्याला काय करावे लागते. आणि शेवटचा प्रश्न असा आहे, एकदा आपण सनदी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी झालो तर आपला केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकऱ्यामध्ये कुठल्या प्रकारची सर्व्हिस प्राप्त होते, यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं बरं, नक्कीच. काय सांगू शकता? सर्वसाधारणपणे वय 19 ते 21 अशी किमान वयाची अट असते सर्वसाधारणपणे. विशेषतः आजचा आपला मुख्य फोकस जर यूपीएससी एमपीएससीवर असेल तर एमपीएससीला किमान वय 19, यूपीएससीला 21.
संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षांद्वाराच भरती होते. हो. मग तिथे एक आहे 12वी नंतर म्हणजे वय 18, ते NDAला जातात, आणि पदवी नंतर म्हणजे CDSE कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम, ते पदवी नंतर म्हणजे वय 21 येईल. आणि वरची वयोमर्यादा सामाजिक वर्गवारीनुसार बदलते, पण ती साधारण 30, 33, 35 किंवा 33, 35, 38 सध्या महाराष्ट्राने ती वाढवलेली आहे. या काळामध्ये प्रत्येकाला प्रयत्न किती घेता येतील असं पण ठरलेलं आहे, त्याच्यानुसार तो होऊ शकतो. या परीक्षा दिल्या आणि यशस्वी झाला म्हणजेच निवड झाली तर त्याचा अर्थ तो सनदी अधिकारी झाला. मग त्यानंतर सनदी अधिकारी होण्यासाठी वेगळं काही करायचं नाहीये, फक्त त्या झालेल्या सनदी अधिकाऱ्यांनी, माझे 2 शब्द आहेत, स्वच्छ आणि कार्यक्षम असावं, हेच त्यांनी करण्याची मुख्य गोष्ट आहे. खरंय. आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेमध्ये तर ते 2 वेगवेगळे, केंद्राचं संघ लोकसेवा आयोग UPSC घेतं आणि राज्य सरकारच्या सेवेमध्ये महाराष्ट्राचा लोकसेवा आयोग घेतो. बरोबर. सर, लोकसेवा असा आपण शब्द वापरलेला आहे, सेवा हा शब्द तिथे आलेला आहे सर. म्हणून मला तुम्हाला त्याला जोडून असं प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण लोकसेवा म्हणतो तेव्हा प्रत्येक जण ती परीक्षा देते, पण कशासाठी आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, हा जो मोटिव्ह आहे त्याच्या पाठीमागचा, तो फार महत्वाचा मानला जातो. मग ते मी ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला एक विषय छेडला होता सर, की प्रत्येकाने ती परीक्षा द्यायची का, स्वतःला थोडंसं आधी चाचपून बघायचं की मी ती परीक्षा देण्यासाठी किंवा मी तो अधिकारी होण्यासाठी माझ्यामध्ये ते गुण मुळातच आहेत का, असे कोणते गुण आहेत आणि तसं खरंच करायला हवं. आजचा आपला संवाद स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने आहे. माझ्या परीने जमणार, आता गेली 21 वर्ष मी काम पण ते करतोय, तरी मी सांगतोय की स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. जीवन ही गोष्ट त्यापेक्षा खूप मोठी आहे. वा. माझा एक आवडता शेर आहे, त्याची दुसरी ओळ 14 फेब्रुवारीला सांगेन, कारण ती 14 फेब्रुवारीशी संबंधित आहे. बरोबर. आज पहिलीच ओळ फक्त सांगतो, ती म्हणजे सितारों से आगे जहां और भी है. वा. की आपली ज्या सूर्यचंद्र तारकांच्यावर नजर असते आणि जीवनाच्या त्या टप्प्याला जणू ते म्हणजे सर्वस्व वाटतं, तर बाबा रे किंवा बाई ग, जीवन त्यापेक्षा खूप मोठं आहे. तेव्हा स्पर्धा परीक्षा म्हणजे जणू सर्वस्व आहे किंवा तेच एक काय ते उत्तम करिअर आहे, असं अजिबात नाही आहे. करिअर सगळी उत्तम आहेत. मुळात तुमच्या व्यक्तिमत्वातले गुण ओळखा, त्याला मी नाव देतोय, ते मी देणारा मी वेगळा नाही. माझं म्हणणे भारतीय विचारात ते हजारो वर्ष चालत आलेलं नाव आहे, ते म्हणजे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. अरे तू स्वतःला ओळख, तुझ्या जीवनाची दिशा त्यानुसार ठरव, आणि मग त्या ठरवलेल्या जीवन दिशेत म्हणजे करिअरमध्ये मात्र उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजेस. त्यामध्ये मग स्पर्धा परीक्षा याला मोठी व्याप्ती आहे, मोठा स्कोप आहे, तो जाणाऱ्या दिवसागणित वाढत चाललाय असं सांगून तरी मी म्हणेन की ते काय असं सर्वस्व अभ्यास करताना उत्तम केला. एक वस्तुस्थिती उदाहरणार्थ काय की लाखो जण बसणार तेव्हा 1000 भर निवडले जाणार. आता MPSCच्या आता 2 एप्रिलला परीक्षा आहे, यावर्षी तर 155 जागा आहेत फक्त. पण माझा नेहमीचा अनुभव, महाराष्ट्रातनं 4-4.5 लाख जण बसतात, तर माझ्या पण काळजाचा ठोका चुकत असतो की कितीही उत्तम तयारी केली तरी शेवटी निवडले, अरे ते भारतामध्ये आता 10 लाखाच्या आसपास बसतात UPSCला, 1000 निवडले जाणार. तर उरलेल्या 9,99,000 जणांचं काय, किंवा मग त्यांची काही स्पर्धा परीक्षेच्या तयारीची वर्ष काय वाया गेली का, तर माझं म्हणणे अजिबात गेली नाही. कारण ती तयारी हा जीवनाचा पाया भरणारा, जीवन समृद्ध करणारा अनुभव आहे. तो नंतर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी उपयुक्त आहे. बरोबर. तर मी काय केवळ स्पर्धा परीक्षेत 4 मार्क मिळाले तरच जणू यशस्वी झाला असं अजिबात समजत नाही. ते पुन्हा म्हणेन की जीवन मोठी गोष्ट आहे आणि यशाकडची वाटचाल प्रत्येकाची चालू शकते. नक्कीच. निलेश आपल्याला कोल्हापूरवरनं प्रश्न विचारतायत. बोला निलेश. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मला कोल्हापूरहून बोलतोय. मला स्पर्धा परीक्षेच्या टिप्स पाहिजे होती थोड्याफार. काय हवी होती? म्हणजे नवीन काहीतरी टिप्स, अशा टिप्स हव्या होत्या. तयारी कशी करायची या संदर्भातल्या? तयारी करत असताना टिप्स. तयारी करत असताना. बरं, आम्ही त्याच विषयावर बोलतोय निलेशजी. खरं तर हे जे काही सर आता आपल्याला मार्गदर्शन करतायत, मुळात स्पर्धा परीक्षांची प्रत्यक्ष तयारी करण्यापूर्वी स्वतःला ओळखणं याविषयी सर आपल्याला आता सांगत होते. ती स्वतःची पूर्वतयारी केल्यानंतर आपण आता प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची यावर बोलूच यात. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न होता की अभ्यास करायची, सुरुवात करायची. मला वाटतं प्रिलिम पासून आपण सुरुवात करूयात आणि मेन्स आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू या सगळ्याच टप्प्यांवर जर आपण विचार केला तर सुरुवातीला प्रिलिमची तयारी करायची म्हणजे नेमका काय विचार करायचा आणि कशी तयारी करायची?
आता मी म्हणालो तसं प्रिलिमचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. हो. तेव्हा वर प्रश्न खाली 4 उत्तरं दिलीत. आपलं काम आहे त्यातल्या योग्य उत्तराचा गोल उत्तरपत्रिकेवर भरायचा आहे. बरोबर. त्याचा अर्थ आहे माहितीवरील प्रभुत्व. तेव्हा जे मी मगाशी सहज ओघामध्ये उपघटक सांगितले त्या सगळ्याचा लागणार प्रचंड अभ्यास तो नीट दिलेला असतो सिलेबस. किंवा आता UPSC किंवा MPSCची करेक्ट अभ्यासक्रमानुसारची तयार असलेली पुस्तकं पण आहेत. बरं. फक्त मी एकूण तयारी सुरू करताना हे नेहमी सुचवतो की आजच्या बोलण्यात सुद्धा आलं तसं जेव्हा मनात येईल तेव्हा लवकरात लवकर आधी व्हावी. मग एकूण आपलं व्यक्तिमत्व, पुढची आयुष्याची जडणघडण ह्याची एक मोठी पायाभरणी आहे की ज्यावर आयुष्याची इमारत उभी करायची आहे. आणि अशी इमारत की जी सहजासहजी डगमगणार पण नाही किंवा म्हणजे यशाने चढून पण जाणार नाही, अपयशाने खचणार पण नाही आणि तरी वाटचाल नेहमी यश आणि आनंदाकडे होत राहील. अशी त्याला मी पायाभरणी शब्द म्हणतो. पण अंतिमतः ज्या वर्षी परीक्षेला बसायचं आहे त्याच्या मी म्हणेन सरासरी 1 वर्ष आधी मात्र असा नीट परीक्षेच्या दृष्टीनेचा अभ्यास चालू व्हावा. त्याच्यात अभ्यासक्रमानुसार असलेल्या पुस्तकांवर मग लक्ष दिलं जावं. आणि तरी नेहमीच मी सुचवतो की प्रथम मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करून ठेवावा. कारण पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला मध्ये पुरेसा वेळ नाहीये. त्यामुळे 1 वर्ष आधी अभ्यास सुरू करताना पहिल्या 5 किंवा 6 महिन्यात आधी मुख्य परीक्षेचा पूर्ण करून ठेवावा आणि मग पूर्व परीक्षेच्या 4 किंवा 5 महिने आधी मात्र मग पूर्ण लक्ष पूर्व परीक्षेच्या अभ्यासावर द्यावं. अच्छा सर, मग आता आपण मेन्समध्ये जर आलो तर विषय निवडणं हा एक फार मोठा प्रश्न असतो विद्यार्थ्यांच्या समोर. म्हणजे काही लोक काही सांगतात की हा सब्जेक्ट घे, स्कोरिंग असतं. ह्याच्यामध्ये गडबड होते मुलांची. काय मार्गदर्शन कराल सर, विषय कसे निवडावेत? UPSCच्या मुख्य परीक्षेला आता 1 निवडायचा असतो, ऐच्छिक किंवा वैकल्पिक विषय. पूर्वी 2 होते, आता 1 झाला. आणि ह्या प्रकारच्या चर्चा ऐकून माझं मनोरंजन होतं नेहमी अनेकदा. कारण मला प्रश्न मनोरंजक किमान शब्द वापरायचा होता की अमुक विषय स्कोरिंग आहे. मी त्याला म्हणत आलो की अमुक विषय स्कोरिंग आहे, ठीक आहे, तर याचा अर्थ मुलांनो सर्वजण गणित घ्या. कारण गणितात 100 पैकी 100 मिळवता येतात. तर बहुधा ऐकणारा म्हणेल मला नंतरचेच 2 आकडे मिळतात फक्त. मला नाही, एक सिंपल गोष्ट आहे, स्कोअर करायचं हे बरोबर आहे, पण कुठल्या विषयात मी स्कोअर करेन हे पाहायचंय ज्यांनी त्यांनी. म्हणजे पुन्हा तो मुद्दा स्वची ओळखपाशी येतो. तेव्हा ऐच्छिक विषयाच्या निवडीला मी 2च एकदम सिंपल निकष सुचवलेले आहेत. तुला जो विषय आवडतो आणि समजतो, हे 2 शब्द आहेत. तेव्हा हवं तर UPSCच्या विषयांवर नजर फिरव, त्यातनं शॉर्टलिस्ट कर, सिलेबस पहा, गेल्या 5 वर्षांचे क्वेश्चन पेपर पहा आणि जे विषय मनात असतील त्याचं वाटल्यास एक ज्याला रूढार्थाने टेक्स्टबुक म्हणेन मी, म्हणजे अभ्यासक्रमानुसार तयार केलेलं अभ्यास साहित्य. यातनं ज्या विषयाविषयी तुला वाटेल की मला मजा येणार आहे. माझा निकष मी मित्र पुन्हा पुन्हा सांगतोय, आनंद हा निकष आहे. आनंद, एन्जॉय, की मला ह्या विषयाचा अभ्यास करायला मजा येणार आहे म्हणून तो मी मनापासून करणार आहे, म्हणून तो विषय मला समजणार आहे, म्हणून माझा स्कोअर होणार आहे. या व्यतिरिक्त स्कोअर नावाचा वेगळं काही नाही आहे. पण आणि कुठला असा एखादा विषय स्कोरिंग असतो हे खरं तर योग्यच असू शकत नाही. जो विषय आपल्याला आवडतो, रुजतो, ज्याच्यात आपण गती आहे आपल्याला, तो विषय आपल्यासाठी स्कोरिंग असू शकतो. नक्कीच. किशोर नगरकर आपल्याला वरळीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो किशोरजी. नमस्कार. नमस्कार. आताच धर्माधिकारी साहेबांनी सांगितलं की भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे स्वची ओळख प्रत्येकाने करून घेणं हे महत्वाचं आहे. आणि ते सांगतात ते इतकं उत्तम सांगतात, कारण काय की ती खरी पायाभरणी असते. त्याच्यावरती इमारत तुमची जी उभी करायची आहे ती न डगमगणारी अशी इमारत उभी राहील. परंतु त्या स्वला ओळखायचं कसं हा माझा मुख्य प्रश्न आहे. तो माझ्यामध्ये भगवद्गीतेत सांगितलेला आहे, पण आता भगवद्गीतेमध्ये कोण कोण भगवद्गीता कशी शिकू शकतो, कोणाकडनं शिकू शकतो वगैरे वगैरे. आभारी आहे. मी तुमच्या उत्तरची वाट बघतोय. थँक्यू. नक्कीच. म्हणजे आता मुलांना स्वची ओळख करून घ्यायची तर त्यांना भगवद्गीता वाचायला द्यायची का आणि ते त्यांना त्याचा अर्थ उलगडतील का, काय सांगू शकतो? त्यातलं भगवद्गीता ज्या दिवशी आतून येईल त्या दिवशी आपोआप लक्ष जाईल आणि ज्याला त्याला आपापला मार्ग दिसेल ह्याची मलाच खात्री आहे. पण त्यांचा जो मुख्य प्रश्न आहे स्वची ओळख, आता हा एक मोठा विषय गहन आहे. तरी तूर्त त्याचे काही मी अगदी सोपे साधे निकष सांगतो. जो विषय आज बोलतो त्या संदर्भातले साधे निकष. तुला काय आवडतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, समोर ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज येतात त्यातली अशी कोणती ऍक्टिव्हिटी की जीमुळे तुला समजतेस, पटकन समजतेस, तुला काय करताना तुला कष्ट वाटत नाहीत, मजा वाटते, आनंद वाटतो.
काय करताना तुझ्या आई वडिलांवर हे म्हणायची वेळ येते की अविनाश जेवायची वेळ झाली, 2 घास खाऊन घे, मग तुझं चाललंय ते चालू ठेव. ते अविनाशचं क्षेत्र आहे. इतका त्याचा कोर साधा आहे. या पलीकडे तूर्त आजच्या विषयाच्या आणि वेळेच्या मर्यादेत मी म्हणेन की स्वची ओळख ही एक घटना नाहीये, प्रक्रिया आहे. इट्स नॉट अन इव्हेंट, इट्स अ प्रोसेस. आणि ती चालू आयुष्यभर राहते. कोणाला केव्हा स्वची ओळख व्हावी असं काही बंधन नाही, त्याचं काही गणित नाही. आणि कोणाला झाली वयाच्या 6व्या किंवा 16व्या वर्षी तरच काय ते चांगलं आहे, आणि कोणाला 40, 50, 60 वर्षी झाले तर जणू ते वाईट आहे, असं काही मानायचं कारण नाही. पण कॉन्शियसनेस महत्वाचं आहे की मी जे जीवन जगतोय ते मी त्या स्वची ओळखच्या प्रोसेसमध्ये जाणीवपूर्वक जगतो आहे, तर तो प्रवास मग आनंदाकडे आणि स्वच्या ओळखीकडचा होईल. अरे वा सर, म्हणजे खरं तर आपल्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही हा सगळा विषय बोललात. मला वाटतं या विषयावर वेगळा कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. पण तरी आजच्याच विषयाला धरूनच सर, की तुम्ही जे म्हणालात ना की मी एन्जॉय करतोय का, मग MPSC किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं, म्हणजे पालकही सांगतात की मूल काय करताय तर स्पर्धा परीक्षांची तयारी करते म्हणून ते 24 तास अगदी गंभीर, मग त्याच्या आवडीचा एखादा सिनेमा पण त्याला बघण्याची अनुमती नाही किंवा एखादा छंद जोपासण्याची अनुमती नाही. खरंच अशा पद्धतीने तयारी करता येऊ शकते? अजिबातच नाही खरं म्हणजे, अजिबातच. म्हणजे इनफॅक्ट पुन्हा स्पर्धा परीक्षांविषयी बोलताना इतक्या वेळा पुन्हा पुन्हा येतं की स्पर्धा परीक्षेपासून जीवन नावाच्या स्पर्धा परीक्षेपर्यंत सारखं टेन्शन घेऊन, सारखं खांद्यावर काहीतरी भार आहे, सारखं त्याला एक नाव आहे एरंडेल प्याल्यासारखं तोंड करून, किंवा माझ्या खांद्यावर काहीतरी देशाचा कुटुंबाचा भयंकर, आता माझं कसं होईल. हे काय आनंदी जीवनाचं सूत्र नाही. करतोयस ते मनापासून कर. काय करायचं ते तुझ्या आत डोकावून पाहून ठरव, मग ते एन्जॉय कर. अरे त्यातला आनंद तो जीवनातला खरा आनंद आहे की इनफॅक्ट सिगरेट, दारू, तंबाखू ह्याच्यातला नाहीये जीवनातला खरा आनंद. तुझ्या जीवनातला खरा आनंद शोध. तसा तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सुद्धा आहे, तो जीवनातला आनंद आहे. आणि त्याला असं भयंकर 24 तास आणि मानेवर जूट येते काय घाण्याला जुंपलेला बैल नाहीये. मी स्पर्धा परीक्षेपुरतं आणि साधारण सरासरी बोलायची तर मी म्हणेन की लक्षपूर्वक शिस्तीने केलेला 6 ते 8 तासाचा अभ्यास दिवसाचा. इनफॅक्ट माझ्याकडे तो उलट मी आवर्जून हे सांगतो की तुमच्या दिनक्रमामध्ये नियमित योग पाहिजे, तुमच्या दिनक्रमामध्ये जिम, व्यायाम. सर्व तरुण स्त्री पुरुषांनी मस्त व्यायाम करून कमावलेलं सणसणीत शरीर पाहिजे. ते एक आनंदी जीवनाचं सूत्र आहे. आणि प्रशासकीय अधिकारी व्यक्तिमत्व पण तसं पाहिजे. मग त्याच्यासाठी सुरुवात करताना ही पण एक पूर्वतयारीच आहे. स्वतःला वाचन भरपूर पाहिजे. सिनेमे काय पहा ना, आवडते जरूर पहा. आवडत्या काही चांगल्या सिरियल आहेत, फारच त्या सासू सुनेत गुंतून नका पडू. पण एक अर्ध्या तासाची 1 तासाची त्यांनी माइंड फ्रेश होतं इनफॅक्ट, आणि मग अभ्यासाला लागा. आणि हे ताणाखाली हे नाही. बरोबर. संगीता कुलकर्णी पुण्यावरनं प्रश्न विचारतात. हॅलो संगीता. हॅलो. हा, तुम्हाला दोघांना नमस्कार. नमस्कार. हा, माझा मुलगा मेन्स झालाय, तर मुलाखतीची तयारी कशी करायची, आणि सरांना असं पण विचारायचं होतं की सगळा अभ्यास होऊन सुद्धा नशिबाचा काही भाग आहे का, ते किती महत्व देतात त्याला? नक्की संगीता, खूपच महत्वाचा. आणि आम्ही आता ज्या विषयाकडे वळणार होतो सर, मेन्स नंतर इंटरव्ह्यूकडे त्यांनी वळवलेला आहे. आपोआपच सर्व स्पर्धा परीक्षांच्या मधला शेवटचा, निवडीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत. तिला वापरलेला शास्त्रीय शब्द आहे पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे आपण पाहिलं की पूर्वपरीक्षा म्हणजे माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा, ती पार केली तर मुख्य परीक्षा म्हणजे ज्ञानावरील प्रभुत्वाची. म्हणून आता मुलाखत उर्फ व्यक्तिमत्वाची परीक्षा म्हणजे ना माहिती ना ज्ञान, ती तुमचीच परीक्षा आहे. म्हणून ते 3 किंवा 5 जणांचं पॅनेल, सरासरी 25 ते 35 मिनिटं असा ये समोर बैस, आणि सूर्याखालचं काहीही, एनिथिंग अंडर द सन, म्हणजे त्यात प्रश्न काय विचारले जाऊ शकतील ह्याला काही असं बंधन नाही. काय वाटेल ते विचारले जाऊ शकते. तर त्याच्या तयारीचा मुख्य गाभा कम्युनिकेशन स्किलमध्ये, आणि तो ओरल, तोंडी कम्युनिकेशन. आणि तिथे खरोखरच हा आत कसा येतो, विश कसं करतो, उभा पण कसा राहतो, बसायला सांगितल्यावर खुर्चीचा खर्रकन आवाज न करता बसतो का, बॅलन्स्ड बसलाय का, पॅनेलशी आय कॉन्टॅक्ट ठेवतोय का. इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीचं त्यांनी काय उत्तर दिलं याला 2 नंबरचं महत्व आहे. 1 नंबरचं महत्व आहे कसं दिलं, म्हणजे ती परिस्थिती त्याला गडबडून जातो का, घसाला कोरड पडते का न येणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराला कसा सामोरा जातो. तर ती मग इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा मुख्य परीक्षा झाल्या सुरू करावी. ती माझ्या इथे आपण सुरू करतोच मुख्य परीक्षा झाल्या. मग त्याच्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू द्यावेत,
ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं, स्वतः पाहावं सुद्धा, म्हणजे बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, चेहरा आम्ही बोलतो कसा, हाऊ डू आय कम अक्रॉस, हे कळायला मदत होते, तर तिथला इंटरव्ह्यू पण चांगला देतो. वा, मला वाटतं चाणक्य मंडळमधनं जे काही सिलेक्ट झालेले मुलं आहेत ना, त्यांच्या जेव्हा मी मुलाखती ऐकल्या सर, त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी हा सांगत होता की सरांच्या समोर मी जो इंटरव्ह्यू दिला त्याचं मला प्रत्येक वेळी तिथे इंटरव्ह्यू देताना आठवण होत होती. म्हणजे हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स आणि सहाय्यभूत ठरलेला एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी. त्या म्हणाल्या, त्यातल्या एका मुद्द्याचं जरा घेऊया आता, अगदी कमी शब्दात परामर्श. त्या म्हणाल्या नशिबाचा वाटा किती आहे. आणि आज मी इतक्या वेळा हे शब्द वापरतोय कारण ते कायम वापरतो की स्पर्धा परीक्षेपासून जीवनापर्यंत सर्वत्रच. आणि आज आपलं इतकं छान चाललंय बोलणं, खरंच आपोआप ओघामध्ये भगवद्गीता पण आली. 18व्या अध्यायाच्या 2 ओळींच्या मध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं एकदम छान चपखल उत्तर आलंय. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम, असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनातल्याच यशाचे 5 घटक सांगितले आहेत. अधिष्ठान म्हणजे पाया, की तू तुझं जीवन कोणत्या पायावर उभं करतोयस. तथा कर्ता म्हणजे तूच करणारा. करणंच पृथक विधम म्हणजे वापरलेली वेगवेगळी साधनं. विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे केलेले वेगवेगळे प्रयत्न. संस्कृतमध्ये चेष्टा म्हणजे प्रयत्न, मराठीत आपण अनेकदा प्रयत्न चेष्टा केल्यासारखे करतो. असं सांगूनचा शेवटचा घटक आहे दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे काय, तर काही ग्रहतारे आहेत का, काही कुंडली आहे का, तर नाही. मी म्हणणार आहे की माणसाने कितीही प्रयत्न केले तरी काही एक घटक त्याच्या प्रयत्नाच्या पलीकडचा आहे. तो त्याच्या नियंत्रणातला नाही बाबा रे. फिजिक्समधली जी रिझल्टंट फोर्स ही कन्सेप्ट आहे. तर तुझं काम आहे तुझे प्रयत्न उत्तम कर आणि फळाची तू फळामध्ये गुंतून पडू नको, इतकंसा म्हण. ते एन्जॉय म्हणून अभ्यास पण एन्जॉय कर, मिळायचं ते फळ तुला मिळणारच आहे. नक्की सर, आपल्याकडे प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीमध्ये असंच होतं, म्हणजे या क्षेत्राच्या बाबतीत नाही पण प्रत्येक क्षेत्राला आपण रिझल्टकडे लक्ष दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे तो होत असतो. आपल्याला पद्मजा डोंबिवलीवर प्रश्न विचारतात. हॅलो पद्मजा. हा, नमस्कार दोघांनाही. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, प्रश्न विचारा. हा, दूरदर्शनचे धन्यवाद एक चांगला विषय पुन्हा आल्याबद्दल. माझा प्रश्न असा आहे, आमचं कॉलेज होम सायन्स आहे, म्हणजे SNDT संलग्न. तर होम सायन्सच्या विद्यार्थिनींना ह्या परीक्षेमध्ये काय म्हणजे विशेष तयारी करायला लागते का, कारण आमचे विषय वेगळे असतात थोडे. आणि दुसरं मला असं म्हणायचं आहे, थोडा नाजूक प्रश्न आहे की IAS एवढ्या कठीण परीक्षेत न पास होऊन चाळणी लावून आपण एवढे हुशार कर्तृत्ववान सगळे IAS ऑफिसर नेमतो, मग त्या मानाने राष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात जरा आपण मागे पडल्यासारखं वाटतं का? कारण आज आपण डिजिटल इंडिया म्हणतो, पण साध्या ज्या बेसिक गरजा आहेत की 24 तास वीज, पाणी, चांगली दळणवळणाची साधनं, इथेही आपल्याला कुठेतरी आपण कमी पडतोय. तर त्याच्याबद्दल आपलं मत सांगा. नक्कीच पद्मजाताई. दोन्ही प्रश्न, सुरुवातीचा प्रश्न त्यांचा होम सायन्स या विषयावरचा. होय. एक मी त्याला दुर्दैवाची गोष्ट म्हणतो ते म्हणजे UPSCच्या विषयांच्या यादीत होम सायन्स हा विषय नाही असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. यत्किंचित ते त्या विषयाला कमी लेखणंही मी त्याला जरा टिपिकल इन कोट्स पुरुषी अप्रोच म्हणतो. तर ऍक्च्युली घर चालवणे हे त्याला CEOच म्हणतो मी, की घराचा CEO. तर तो विषय असायला पाहिजे पण आत्ता नाही. बरं. त्यामुळे त्यांना मग विषय कुठले तरी मग वेगळे, विशेषतः ऐच्छिक, तेवढा मात्र आधीपासून विचार करायला लागेल. बरं. स्पर्धा परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करायची, ती कशी रंजक होऊ शकते, या विषयावर अविनाश धर्माधिकारी सर आपल्याला मगासपासून मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्याशी बोलताना हे सातत्याने जाणवतंय की खरोखर टेन्शन घेण्याची काय गरज आहे, जेव्हा तुम्ही जर इतक्या साध्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने याचा अभ्यास करू शकतो. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी पद्मजाताईंचा आपल्याला प्रश्न होता की आपण एवढ्या अवघड परीक्षेतनं IAS अधिकारी निवडतो तरी पण विकास त्या मानाने तळागाळापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. थोडक्यात काय सांगता येऊ शकतं सर? तर आता हा गहन आहे. त्यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत नेमका पण गहन, आणि आताच्या कार्यक्रमाच्या रचनेमध्ये त्याचं व्याप्ती पाहता मी 2 ओळीमध्ये मुद्दा बोलेन. कोणतीही सिस्टीम जेव्हा प्रभावी काम करते ती 2 घटकांमधनं करते. ती चालवणाऱ्या व्यक्तींचं चारित्र्य आणि व्यवस्थेची रचना, या दोन्हीच्या मेळामधून तिचं अंतिमता प्रभावी काम घडतं. तर स्वातंत्र्यानंतर आज आपल्याला जेवढी वाटचाल जमली तिथलं जे पॉझिटिव्ह आहे ते जर जमलेलं असेल तर त्याचा अर्थ ती चालवणाऱ्या व्यक्तींचं चारित्र्य आणि व्यवस्थेचं चारित्र्य हे हातात घालून प्रभावी ठरलं, तेवढं करता आलंय. जे तिथे फेल्युअर आहे तिथे चारित्र्याचं फेल्युअर आहे. दुर्दैवाने कुठे भ्रष्टाचार आहे, कुठे अकार्यक्षमता आहे, संवेदनशून्यता आहे समाजाप्रतीची. मग त्यातून
जे प्रभावी परिणाम घडायला पाहिजेत ते घडत नाहीयेत. हे चित्र आपण 70 वर्षांनंतर पाहतो. खरंय सर. सर थोडं आपल्या विषयाकडे पुन्हा एकदा वळते, म्हणजे हाही विषयाला धरून होतं, पण तरी आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी असं जेव्हा आपण म्हणतो आणि आमच्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे जे व्ह्युअर्स आहेत सर, तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी खरोखर असं म्हटलं जातं सर की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुठला तरी न्यूनगंड असतो, ते थोडे घाबरतात, विशेषतः इंटरव्ह्यूला फेस करताना. हे खरं आहे का सर? असं चित्र आहे का? एक दुर्दैवाने थोडासा न्यूनगंड किंवा थोडंसं विशेषतः त्यांचा संबंध शहरी क्षेत्राशी आला, तिथली छान कपड्यांमधली, कधी सुटाबुटातली, कधी फाडफाड इंग्लिश बोलणारी मुलं मुली पाहिली की त्यांना असं कॉम्प्लेक्स तयार होतो. हे एक दुर्दैवानी खरं आहे. फक्त तसं असण्याचं यत्किंचितही काही कारण नाहीये. मुळातल्या बुद्धिमत्तेचा मक्ता असा काही शहरी किंवा कोणाही विशिष्ट भागात मुळात बुद्धिमत्तेचा मक्ता कुणाही विशिष्ट जात पात धर्मपंथाला दिलेला नाही. जो माणूस म्हणून जन्माला आला आणि मेंदू शाबूत आहे, मेंदूला काही इजा नाही झालेली, अशा सगळ्यांकडे बुद्धिमत्ता आहेच. प्रश्न आहे त्या बुद्धिमत्तेला शिस्तीने एक योग्य वाट देऊन जीवनातल्या आनंद आणि यशापर्यंत कसं जायचं. पण आजचं एक सत्य ह्याच्या म्हणजे या प्रश्नासहित की महाराष्ट्रात मिळणारं स्पर्धा परीक्षांमधलं यश पाहिलं अगदी UPSC मध्ये तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातल्या मुलामुलींना जास्त मोठं यश मिळतं आहे. म्हणजे ते प्रेरणा निर्माण करतायत, तशी आदर्श सुद्धा दाखवून देतात. बरोबर आहे सर. मग त्या तुलनेने शहरी भागातील विद्यार्थी प्रायव्हेट ज्या काही आहेत फर्म्स किंवा अशा ठिकाणी जाण्याकडे त्यांचा कल अधिक असतो, असंच आपण चित्र बघितलेलं. सर आणखी एका महत्वाच्या मुद्द्यावर, स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की मुलं कधी कधी मेन्स पर्यंत जातात, तिथून वापस यायला लागतं. इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन जेव्हा वापस यायला लागतं सर, त्यावेळेसचं जे खच्चीकरण असतं मुलांचं ते खूपच जबरदस्त असतं. तर त्यांना जरा दिलासाचे काही शब्द आजच्या कार्यक्रमात. ऍक्च्युली चाणक्य मंडलचं काम मी 21 वर्ष करतोय. त्याच्या आधी 10 वर्ष शासनात होतो, तेव्हाही मी हे करायचो सर्व ह्याचे. तेव्हापासून मी सर्व वर्ष ही शब्दरचना वापरतोय की सध्या मी वर्षात 3दा विविध मुलामुलींना रडायला माझा खांदा देतो. कारण ह्या 3 टप्पे आहेत. प्रिलिम क्लिअर नाही झाला किंवा मेन्स नाही झाला, आणि सर्वात दुःख वाढत जातं त्यांनी. प्रिलिम क्लिअर नाही झाला तुलनेने कमी दुःख आहे, पण अरे मेन्स दिली पण क्लिअर नाही झाला तर जास्ती दुःख आहे. आणि सर्वात तीव्र अर्थातच पार इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला तर इंटरव्ह्यूचा अर्थ आहे बोलवलेल्या 2.5 पैकी एकाची निवड होते. आणि जेव्हा आपल्याला दिसतं की त्याच्यात माझं नाव नाही तर हे सर्वात दुःखद आहे खरोखरच. म्हणजे ही आपल्या नर्व्हस सिस्टीमची परीक्षा आहे, टफनेसची परीक्षा आहे, हाऊ टू बाउन्स बॅक, की मी या सगळ्या अनुभवांमधनं अनालिसिस करून पुन्हा पुढच्या वेळेला येईन आणि यश मिळवेन. असंही यश अनेकांनी मिळवून दाखवलंय. आणि एकाहून एक उत्तम मुलं मुली त्यांनी सगळं उत्तम केलं आणि 3-3, 4-4 वेळा इंटरव्ह्यू पण गेला, आपण काहीतरी होऊन सिलेक्ट नाही झाला. तर हे आहे दुःखद. पण मी म्हणणार आहे की त्यांनी दुःख बाळगून मटकन खाली बसायचं काही कारण नाही. कारण मी तुम्हाला शेकड्याने अशी उदाहरणं सांगीन की अशांनी आपलं जीवन अन्य क्षेत्रात उभं केलं आणि ते IAS झाले असते तर काय यश मिळवलं असतं, त्यापेक्षा जास्ती यश त्यांनी जीवनाच्या त्या दुसऱ्या क्षेत्रात मिळवून दाखवलं. ह्याला मी जे मगाशी बोलताना म्हणालो की जीवन मोठी गोष्ट आहे, सितारों से आगे जहां और भी है, तेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ती मनापासून यशाच्या जिद्दीने करावी. पण जर नाही मिळालं तर काही आकाश कोसळलं असं अजिबात होत नाही. इनफॅक्ट बेसिकली त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळेच तुमचा एक ज्ञानाचा, व्यक्तिमत्वाचा सखोल आणि विस्तृत पाया तयार होतो. तो जीवनात अन्यत्र सुद्धा कायम वापरता येतो. ह्याचं जर भान ठेवलं आणि मन खचलं नाही तर स्पर्धा परीक्षेच्या यश अपयशाच्या निरपेक्ष जीवन नावाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवता येतं. अरे वा. आणि तेच खरं महत्वाचं आहे सर. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. सर जाता जाता मला फार आवडणारा प्रश्न की जो आमच्याकडे येणाऱ्या गेस्टला मी शक्यतो विचारत असते, सखीचा मंच आहे सर. तर आमच्या ज्या सखी आहेत, ज्या अधिकारी म्हणून, सक्षम अधिकारी म्हणून, आज मला वाटतं पहिल्या म्हणजे सगळ्या याच्यात टॉपमध्ये येणाऱ्या पण मुली असतात. एकूण चित्र काय दिसतं सर जाता जाता? मुलींना एक मार्गदर्शन काय करता येईल का त्या निमित्ताने? एक टोटल स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर स्पर्धा परीक्षांमध्ये अजूनही मुलींचं प्रमाण कमी आहे. पण काल परवापर्यंत जी मी त्याला दुर्दैवी आणि अयोग्य आणि अन्यायकारकच म्हणतो अशी स्त्रीवर बंधनं होती, ती जशी दूर होत आहेत आणि जीवनाची सर्व क्षेत्र स्त्रीला खुली आहेत, तसं त्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये स्त्री यश दाखवून देतेच आहे.
आपण केव्हाही आता 10वीचे निकाल पाहिले, 12वीचे पाहिले, गेली काही वर्ष UPSC MPSC टॉपर आहेत मुली कायम. तेव्हा गुणवत्तेच्या भाषेत अमुक एक नाही असं नाहीचे आता हे क्षेत्र निर्माण झालेलं आहे. तेव्हा मुलींनी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने यावं आणि मुलांना स्पर्धा निर्माण करून मी जे एक फार आनंदाने एक वाक्य बोलतोय बरं का, की आपल्या देशाचं मी त्याला दुर्दैवी चित्र म्हणतो की एक काळ असा होता की मी काहीतरी विशिष्ट जातीपाती जन्मलो तर मी कोणतरी लय शाणा लागून गेलो आणि मला समाजातल्या संधी उपलब्ध आहेत. ते चित्र बदललं ते बरोबरच आहे की सर्व समान आहेत, बुद्धिमत्ता सर्वांकडे आहे. हां, तसं संस्कृतीचं पण एकेकाळी चित्र होतं की पुरुष म्हणून जन्माला आला तर त्याला काहीतरी विशेष स्थान आहे समाजात. ते बदलतंय आणि बदलतंय ती चांगलीच गोष्ट आहे की उलट सर्व समान आहेत. माझा नेहमीचा आवडता शब्द आहे की त्यामुळे जीवन अधिक आनंददायी बनणार आहे. तेव्हा मुली स्पर्धा परीक्षांकडेही जर अधिक वळल्या तर त्यांचं सुद्धा, आणि मला हा विश्वास आहे की त्या प्रशासनात जिथे जातील ते सुद्धा जीवन अधिक आनंददायी करतील. तेव्हा त्यांच्या सकट सर्वांना माझ्या कायमसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि असंही म्हणता येऊ शकतं की महिला ह्या खऱ्या अर्थाने मल्टीटास्किंग असतात, ते निसर्गतः हा गुण असतो. त्यामुळे जे अधिकाऱ्यासाठी आवश्यक गुण आहे की एकाच वेळी अनेक गोष्टींच्या किंवा अनेक आघाड्यांवर त्यांनी सक्षम राहणं, ते तिच्याकडे पुरेपूर आहे. सर, खरं तर ही चर्चा अशीच सुरू राहावी असं वाटतं. आपल्याशी आणखी खूप बोलायचं आहे, अनेक विषय आहे ज्याच्यावर आपलं मार्गदर्शन आवश्यक आहे, पण आज तुर्तास आजच्या विषयाच्या संदर्भामध्ये इथे थांबूयात. मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. त्यासाठी लागणारा पत्ता सांगते, तो असा आहे www.facebook/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. या पत्त्यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहेत. सर, सरांच्या मार्गदर्शनानंतर मला वाटतं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना आज खऱ्या अर्थाने मार्गदर्शन किंवा स्फूर्ती, कुठेही न हारता जिंकण्याची जी एक उर्मी आहे ती मिळाली असणार आहे. याच बरोबर आज इथे थांबतो. सर, आपण आलात, मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटण्याच्या आशेवर आता इथेच थांबूयात, नवीन कार्यक्रमामध्ये नवीन विषयासह. नमस्कार.